हे चॉकलेट पहा आता, तर हे कोणत्या दुकानातून किंवा मार्केटमधून आणलं आहे हे तुम्ही सांगू शकता का? तर हे चॉकलेट आहे आपल्या घरच्या किचनमध्ये बनवलेलं. तर अत्यंत पौष्टिक आणि खायला भन्नाट हे चॉकलेट आहे. तर अगदी झटपट 10 मिनिटात हे चॉकलेट तयार होतं आणि तुम्ही बघू शकता हे अगदी विकत आणलंय मार्केटमधून असं दिसतंय हे. याचं बाइंडिंग पूर्णपणे विकत्रीच्या चॉकलेटसारखं झालेलं आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत पॅनमध्ये. पॅन आपला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी काजू घातलेले आहेत. काजू खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे. त्यामध्ये 1 वाटी भरून बदाम घालायचे आहेत. बदाम आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. एक 5 ते 7 मिनिट वेळ लागतो बदाम तळण्यासाठी. तर याला कुठलंही प्रमाण नाही आहे. कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ते बदाम मी तळून घेतलेले आहेत, काजू भाजून घेतलेले आहेत. त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे. पिस्ता आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. पिस्ता तळल्यानंतर काढून घ्यायचा आहे. आता त्याचमध्ये मी मनुके घातलेले आहेत. मनुकेही तळून घ्यायचे आहेत. अर्धी वाटी मनुके वापरलेले आहेत. मनुके थोडेसे फुलले की ते काढून घ्यायचे आहेत. आता तळण्याचे आपले सगळे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत. तर आता एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं मी. त्याच पातेल्यामध्ये वरती भांड्यामध्ये छोट्याशा चॉकलेट घेतलेला आहे. चॉकलेटचे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. ते वितळवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर थोडंसं हलवून मी परत त्यामध्ये ठेवते आहे, म्हणजे पूर्णपणे चॉकलेट व्यवस्थित वितळलं जावं यासाठी मी परत ते प्लेट बाजूला काढते आणि परत वितळवत ठेवते. तर काजू घेतलेले जे भाजलेले आहेत हे सगळ्यांचे आपल्याला पूड करून घ्यायचे आहे. तर जे बदामाची पूड होती तळलेली ते सेपरेट त्याची पूड करून घेतलेली आहे आणि त्याच तुपाच्या पॅनमध्ये हे सगळं घातलेलं आहे मी मिश्रण. आणि कोरडं वाटते म्हणून थोडंसं मी त्यामध्ये आणखीन 2 चमचे तूप घातलेलं आहे. 1 वाटी मी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे गोडीसाठी. तुम्ही हवं असेल तर गूळ घालू शकता. छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे. जसे की जेवढ्या आकाराचं आपल्याला चॉकलेट बनवायचं आहे तेवढ्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. मी अगदी छोटेसे साईजमध्ये केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. चॉकलेट छान वितळलं आहे. त्यामध्ये जी काजूची आपण सेपरेट जाडसर अशी पूड बनवणार होतो ती बनवून घेतली आहे मी. ती यामध्ये चॉकलेटमध्ये घालायची आहे आणि हे जे बनवलेले आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत तर हे आपल्याला यामध्ये चॉकलेटनी पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. आणि जी आपण काजूची पूड केलेली आहे ती थोडीशी जाडसर ठेवायची, त्यामुळे आपल्या चॉकलेटला वरून जे बाइंडिंग येईल ते छान असं बाइंडिंग येईल. वरून थोडीशी मी काजूची पूड अशी भुरभुरती आहे थोडीशी. आणि हे अर्धा 1 तास मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे डब्यामध्ये सेट झाले होते हे चॉकलेट. 1 तासानंतर मी काढलेले आहेत. अगदी परफेक्ट असं बाइंडिंग आलेलं आहे आणि पूर्णपणे हे ड्रायफ्रूट्सपासून आपण चॉकलेट बनवलेले आहेत. पूर्णपणे पौष्टिक असे आहेत. जर लहान मुलं आपल्या घरात असतील आणि ते काजू बदाम अजिबात आवडीनं खात नसतील तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की हे चॉकलेट बॉल तुम्ही घरात नक्की ट्राय करून पहा. यामध्ये पूर्णपणे काजू बदाम पिस्ता जे आपल्या घरामध्ये जेवढे ड्रायफ्रूट्स असतात ते यामध्ये घातलेले आहेत. आणि थोडंसं मुलांना ॲट्रॅक्टिव्ह वाटावं यासाठी हे असं कागदामध्ये रॅप केलेलं आहे पूर्णपणे. आणि अशा प्रकारे रॅप करून जर मुलांना खायला दिलं तर त्यांना कळणारही नाही की हे चॉकलेट आपण घरात बनवलेलं होतं. अगदी त्यांना मार्केटमध्ये जे चॉकलेट मिळतं तशाच पद्धतीचं हे वाटेल. बरेच मुलं असे असतात की घरात बनवले म्हणलं की खात नाहीत आणि तीच वस्तू बाहेरून आणली आहे म्हणलं की आवडीनं खातात. मग त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की अशा प्रकारे रॅप करून तुम्ही देऊ शकता. गिफ्ट म्हणून कुणाला द्यायचं असेल तर हे चॉकलेट घरगुती बनवून तुम्ही देऊ शकता. अत्यंत पौष्टिक आहेत. ज्यांना चॉकलेट लवर असतात मुलं की फक्त चॉकलेटच पाहिजे ड्रायफ्रूट्स नको आहेत तर त्यांच्यासाठी हे असं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही अशा प्रकारचं चॉकलेट घरात नक्की ट्राय करू शकता. आणि अगदी झटपट होतात, 10 मिनिटात होतात आणि चवीचं सांगायला गेला तर अगदी भन्नाट लागते चव. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही चॉकलेट. आणि त्याआधी जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.